Hello students, in this last lecture we have seen a concept of lists in HTML. In this lecture we have studied a OL tag. This is the ordered list. Then this list will contain a different list item will display. Then in this lecture we have seen a unordered list. मागच्या लेक्चरला आपण ऑर्डर्ड लिस्ट हा पॉइंट बघितला. त्यावेळेला काय होतं, ऑर्डर्ड लिस्टमध्ये सगळे लिस्ट ऑफ आयटम्स डिस्प्ले करायचे होते आणि काय करायचं होतं त्यासाठी OL टॅग आपण यूज करत होतो आणि ॲक्च्युअल लिस्ट आयटम्स डिस्प्ले करण्यासाठी LI टॅग यूज करत होतो. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट आहे आपला अनऑर्डर्ड लिस्ट. आता ऑर्डर्ड लिस्ट कशी होती आपली, 1 by 1 म्हणजे 1 नंतर 2, 2 नंतर 3 किंवा रोमन अंक असे 5 टाईपचे ॲट्रिब्यूट आपण बघितले ऑर्डर्ड लिस्ट डिस्प्ले करण्यासाठी. ठीक आहे. तसंच आपल्याला अनऑर्डर्ड लिस्ट डिस्प्ले करायची आहे. आता अनऑर्डर्ड लिस्ट कशी असते, तर जशी आपण ऑर्डर्ड लिस्ट डिस्प्ले केली तशीच आपण अनऑर्डर्ड लिस्ट बघणार आहोत. अनऑर्डर्ड लिस्ट इज ऑल्सो ए लिस्ट ऑफ आयटम्स. द लिस्ट आयटम्स आर मार्क्ड विथ बुलेट्स. अनऑर्डर्ड लिस्टमध्ये पण आपण लिस्ट ऑफ आयटम्सच डिस्प्ले करणार आहोत. लिस्ट ऑफ आयटम्स म्हणजे कोणत्या पण आयटमची लिस्ट 1 by 1 आपण जशी लिस्ट काढतो तशीच लिस्ट. पण अनऑर्डर्ड का म्हणायचं, तर आपण ती लिस्ट नंबर वाईज डिस्प्ले नाही करणार. 1 नंतर 2, 2 नंतर 3 किंवा कोणता पण ABC अशा फॉर्मॅटमध्ये न करता त्यासाठी बुलेट्सचा यूज करणार आहे. तर बुलेट्स म्हणजे काय, तर मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये तुम्ही डिफरंट बुलेट्स बघितले असतील. वरती आपल्याला जर समजा एखादी लाईन लिहायची असेल किंवा वेगवेगळे पॉईंट्स डिफाईन करायचे असतील तर असे सर्कल, स्क्वेअर, ॲरो अशा टाईपचे बुलेट्स असतात. तसंच आहे आपली ही अनऑर्डर्ड लिस्ट. इज ऑल्सो कंटेन ए लिस्ट ऑफ आयटम्स. द लिस्ट आयटम्स आर मार्क्ड विथ बुलेट्स. द अनऑर्डर्ड लिस्ट इज contained between start tag UL and end tag forward/UL. अनऑर्डर्ड लिस्ट डिस्प्ले करण्यासाठी UL, ऑर्डर्ड लिस्टसाठी OL आणि अनऑर्डर्ड लिस्टसाठी UL हा टॅग यूज केला जातो आणि एंड टॅग आहे त्याचा forward/UL. आपण बघितलं कोणत्या पण पॉईंट किंवा कोणत्या पण टॅगचा नेहमी 2 टॅग पेअर असतात, स्टार्ट टॅग आणि एंड टॅग. नेम ऑफ दिस टॅग स्टार्ट अँड एंड इन दिस सेम, बट एंड टॅग इज प्रिसेस्ड बिटवीन फॉरवर्ड स्लॅश. दोन्हीची नावं सेम, फक्त फॉरवर्ड स्लॅश द्यायचा. मग अनऑर्डर्ड लिस्ट डिस्प्ले करण्यासाठी UL हा टॅग यूज केला जातो आणि शेवटी forward/UL द्यायचं. त्याच्यामधले जे लिस्ट आयटम्स आहेत ते डिस्प्ले करण्यासाठी LI जो आपण ऑर्डर्ड लिस्टसाठी वापरला तोच टॅग LI मीन्स लिस्ट आयटम हा टॅग वापरायचा. ठीक आहे. आता जसे आपण ऑर्डर्ड लिस्टचे टाईप बघितले 5 की अरेबिक नंबर्स, रोमन लेटर्स किंवा अल्फान्यूमेरिक लेटर्स जे बघितले तेच सेम 3 टाईप आहेत आपले अनऑर्डर्ड लिस्टचे. त्या 3 टाईप कोणकोणते आहेत, सर्कल, डिस्क आणि स्क्वेअर. आपण काय करत होतो ऑर्डर्ड लिस्टमध्ये ॲक्च्युअल देत होतो 1 किंवा A रोमन लेटर्स असं डायरेक्ट देत होतो. पण अनऑर्डर्ड लिस्टमध्ये आपल्याला नावं लिहायची, डबल कोटमध्ये नावं लिहायची. 3 आहेत, सर्कल, डिस्क आणि स्क्वेअर. हे 3 टाईप किंवा ॲट्रिब्यूट टाईप हा ॲट्रिब्यूट आहे. 3 टाईप पडतात अनऑर्डर्ड लिस्ट डिस्प्ले करण्यासाठी. मग आता सर्कल जर टाईप दिला तर कशी अनऑर्डर्ड लिस्ट डिस्प्ले होणार, सर्कल म्हणजे असं तुमचं गोल डिस्प्ले होतं किंवा छोटासा डॉट, त्याला म्हणायचं सर्कल. डिस्क म्हणजे सेम जरासा मोठा गोल येतो पण तो पूर्ण ब्लॅक असतो, ब्लॅक सर्कल. अँड स्क्वेअरला असं स्क्वेअर ब्रॅकेट पण असतं आणि हे एक स्क्वेअर ब्रॅकेट पण पूर्ण ब्लॅक स्क्वेअर ब्रॅकेट. असे हे 3 टाईप आहेत, सर्कल, डिस्क आणि स्क्वेअर. सर्कल म्हटलं की एक छोटंसं गोल येणार किंवा डॉट, अशा 2 टाईपनी सर्कल डिस्प्ले होतं. डिस्क
पूर्ण ब्लॅक सर्कल म्हणायचं, ब्लॅक सॉलिड सर्कल, आणि स्क्वेअर फक्त स्क्वेअर ब्रॅकेट छोटासा किंवा पूर्ण ब्लॅक स्क्वेअर ब्रॅकेट, अशा टाईपमध्ये आपल्याला अनऑर्डर्ड लिस्ट डिस्प्ले होते. तुम्हाला क्वेश्चन बोर्डच्या पेपरला लिस्ट, ऑर्डर्ड लिस्ट, अनऑर्डर्ड लिस्ट दोन्ही पण IMP पॉईंट आहेत. तुम्हाला प्रोग्राम दिला जातो आणि त्याच्यावरून त्याचं आउटपुट लिहायचं असतं, किंवा आउटपुट दिलं जातं आणि त्याच्यावरून प्रोग्राम लिहिला जातो. मग त्यामध्ये तुम्हाला ऑर्डर्ड लिस्ट, अनऑर्डर्ड लिस्ट असे लिस्ट जे आहेत ते तुम्हाला प्रोग्राम दिला जातो, त्याच्यावरून त्या लिस्टचं आउटपुट लिहायचं असतं. ठीक आहे, 3 टाईप लक्षात ठेवा अनऑर्डर्ड लिस्ट डिस्प्ले करण्यासाठी: सर्कल, डिस्क आणि स्क्वेअर. ठीक आहे, आता प्रोग्राम बघूया आपण. हेच आपण अनऑर्डर्ड लिस्टचा प्रोग्राम कसा डिस्प्ले करायचा किंवा कसे लिस्ट आयटम डिस्प्ले करायचे ते बघूया. HTML हेड, टायटल, टायटलमध्ये UL लिस्ट, अनऑर्डर्ड लिस्ट आणि टायटल टॅग क्लोज आणि हेड टॅग क्लोज. ठीक आहे, नेक्स्ट असतो आपला बॉडी टॅग. जे आपण टायटल टॅगमध्ये देऊ ते आपल्याला वेब पेजवरती डिस्प्ले होत नाही. बॉडी टॅग, बॉडी टॅगच्या आतमध्ये मी एक हेडिंग देते. हेडिंग देण्यासाठी आपण H1 टॅग यूज करतो. दिस इज अनऑर्डर्ड लिस्ट. दिस इज अनऑर्डर्ड लिस्ट. हे मी एक हेडिंग दिलं आपल्या प्रोग्रामला वरती. H1 हेडिंग डिस्प्ले करण्यासाठी H1 to H6 असे टॅग यूज केले जातात. त्यापैकी मी पहिला टॅग घेतला आहे H1. दिस इज अनऑर्डर्ड लिस्ट. एक हेडिंग दिले आणि H1 टॅग क्लोज केलाय. नेक्स्ट आहे आपला UL टॅग. मग आता अनऑर्डर्ड लिस्ट डिफाईन करायचे किंवा डिस्प्ले करायचे तर त्यासाठी आपण UL टॅगचा यूज करतो, म्हणून UL टॅग. त्या टॅग बरोबरच त्याच्या पुढं ॲट्रिब्यूट लिहिला जातो. कोणता? टाईप. इथं 3 टाईप दिलेत, सर्कल, डिस्क किंवा स्क्वेअर. त्या 3 टाईपपैकी कोणता पण एक टाईप आपल्याला लिहायचा आहे. टाईप इज इक्वल टू तुम्हाला पाहिजे तो टाईप घ्या. सर्कल घ्या, डिस्क घ्या, स्क्वेअर घ्या. मी फॉर एक्झाम्पल स्क्वेअर घेते आणि अँगल ब्रॅकेट क्लोज. UL टॅग अनऑर्डर्ड लिस्ट. टाईप हा ॲट्रिब्यूट इज इक्वल टू डबल कोटमध्ये त्या 3 पैकी तुम्हाला कोणता टाईप घ्यायचा आहे त्याचं नाव. सर्कल घ्यायचं आहे, डिस्क घ्यायचं आहे का स्क्वेअर घ्यायचं आहे त्याचं नाव आणि डबल कोट कंप्लीट. ठीक आहे, हे झाला स्टार्ट टॅग. आता स्टार्ट टॅग नंतर काय असतं? ॲक्च्युअल लिस्ट डिस्प्ले होण्यासाठी अनऑर्डर्ड लिस्ट आयटम घ्यावे लागतात. त्यासाठी कुठला टॅग घेणार आहे आपण? LI. ॲक्च्युअल लिस्ट आयटम डिस्प्ले करण्यासाठी LI टॅग. LI सुरुवातीला लिहायचं. प्रत्येक लिस्ट आयटम डिस्प्ले करायच्या अगोदर सुरुवातीला LI हा टॅग दिला जातो सुरुवात करताना. परत LI टॅग, परत दुसरा लिस्ट आयटम. समजा मी संडे, मंडे असे डेज डिस्प्ले करते तर प्रत्येकाच्या सुरुवातीला LI टॅग घ्यायचा. नंतर परत LI टॅग ट्यूसडे किंवा वेन्सडे कोणता पण घे. मी फॉर एक्झाम्पल 3च घेते. ठीक आहे, हे झाल्यानंतर शेवटी आपला काय करायचं आहे? इथे दाखवते मी. UL टॅग क्लोज करायचा. फॉरवर्ड स्लॅश UL क्लोज. आपलं राहिलेलं HTML क्लोज, सॉरी बॉडी टॅग क्लोज, बॉडी टॅग क्लोज आणि HTML क्लोज. ठीक आहे, असे टॅग आपण क्लोज केलेले आहे. हा आहे तुमचा प्रोग्राम अनऑर्डर्ड लिस्टचा, ज्यामध्ये मी काय केलंय बॉडी टॅगच्या आतमध्ये H1 दिस इज अनऑर्डर्ड लिस्ट एक हेडिंग डिस्प्ले केलंय. हेडिंग डिस्प्ले करण्यासाठी हेडिंग टॅग्स H1 to H6 यूज केले जातात. त्यापैकी मी पहिला H1 यूज केलेला आहे. नंतर अनऑर्डर्ड लिस्ट डिस्प्ले करायचे त्यासाठी UL टॅग आणि ॲट्रिब्यूट आपला आहे टाईप. टाईप ॲट्रिब्यूट बरोबर कोणता टाईप घ्यायचा आहे? सर्कल, डिस्क का स्क्वेअर? तर डबल कोटमध्ये त्याचं नाव लिहिलंय मी स्क्वेअर. आणि लिस्ट आयटम ॲक्च्युअल डिस्प्ले होण्यासाठी LI टॅग यूज केला जातो. म्हणून संडे, मंडे, ट्यूसडे जे लिस्ट आयटम लिहिले आणि प्रत्येकाच्या सुरुवातीला LI टॅग दिलाय. झाल्यानंतर UL टॅग अनऑर्डर्ड लिस्ट क्लोज केले, बॉडी टॅग क्लोज, HTML क्लोज. ठीक आहे, आता ह्या प्रोग्रामचं आउटपुट काय दिसणार आहे आपल्याला ते बघूया. इथं दाखवते आउटपुट.
बघा, तुम्हाला मी पहिल्यांदा सांगितलेलं आहे, जे बॉडी टॅगच्या आतमध्ये जे काही तुम्ही द्याल सगळे टॅग तेच फक्त आपल्याला वेब पेजवरती डिस्प्ले होतं किंवा शो होतं. तर बॉडी टॅगच्या आतमध्ये पहिला मेसेज काय आहे आपला हेडिंग, दिस इज अनऑर्डर्ड लिस्ट. तर पहिल्यांदा मला ते हेडिंग डिस्प्ले होणार, दिस इज अनऑर्डर्ड लिस्ट. दिस इज अनऑर्डर्ड लिस्ट. त्याच्यानंतर यूएल टॅग घेतलाय आपण, पण टाईप कुठला घेतलाय, स्क्वेअर, म्हणजे ही अनऑर्डर्ड लिस्ट आहे. मग स्क्वेअर त्याच्यासाठी आपण लिस्ट आयटम डिस्प्ले करण्यासाठी स्क्वेअर हा टाईप घेतलाय. तर जे लिस्ट आयटम्स आहेत आपले संडे, मंडे, ट्यूसडे, त्याच्या पुढे काय येणार आहे, स्क्वेअर येणार आहे. संडे, परत स्क्वेअर, मंडे आणि लास्टच आहे ट्यूसडे. हे आउटपुट तुम्हाला डिस्प्ले होणार आहे. तुम्हाला पेपरमध्ये असं दिलं जातं क्वेश्चन किंवा असा प्रोग्राम दिला जातो आणि त्याच्यावरून त्याचं आउटपुट डिफाईन करायचं असतं. मग हे त्या प्रोग्रामचं आउटपुट आहे. हेडिंग टॅग्समधलं फर्स्ट हेडिंग्स अँड देन अनऑर्डर्ड लिस्ट. प्रत्येक याला टॅग आपण स्क्वेअर टाईप घेतलाय म्हणून स्क्वेअरने लिहिलाय. आता समजा मी स्क्वेअरच्या जागी सर्कल घेतलं, स्क्वेअरच्या जागी सर्कल घेतलं, तर सर्कलला काय आहे, आपण दोन टाईपचं सर्कल डिस्प्ले होते, एक गोल होते आणि एक छोटासा डॉट होते. दोन्ही पण बरोबर आहे. तुम्ही दोन्ही पण टाईप किंवा दोन्ही टाईपचं आउटपुट लिहिलं तरी बरोबर आहे. इथं काय चेंज होणार आहे, डॉट 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 किंवा छोटासा गोल गोल केलं तरी पण चालेल, दोन्ही दिलं तरी पण बरोबर आहे. आणि डिस्क आहे नेक्स्ट, समजा तुम्ही डिस्क दिलं तरी पण असंच डिफाईन होणार, फक्त डिस्कला थोडासा मोठा गोल असतो, सर्कलला थोडंसं छोटं डॉट सर्कल असतं आणि डिस्कला थोडंसं मोठा गोल असतो. अशा टाईपचं तुम्ही जो टाईप घ्याल तशा टाईपची तुम्हाला अनऑर्डर्ड लिस्ट डिस्प्ले होणार आहे. ठीक आहे. ऑर्डर्ड लिस्ट आणि अनऑर्डर्ड लिस्ट दोन्ही महत्त्वाचे पॉईंट होते. ऑर्डर्ड लिस्टसाठी ओएल टॅग यूज करायचा, अनऑर्डर्ड लिस्टसाठी यूएल टॅग यूज करायचा. अनऑर्डर्ड लिस्टमध्ये आपण टाईप डायरेक्ट 1 ABC असं देत होतो. फक्त अनऑर्डर्ड लिस्टमध्ये आपल्याला नाव लिहायचे, सर्कल, डिस्क आणि स्क्वेअर असं नाव लिहायचे. मग त्या टाईपप्रमाणे मी इथे तुम्हाला दाखवले. तशा जर समजा डिस्क टाईप आला तर तुम्ही असं आउटपुट काढायचं त्यातले लिस्ट आयटम डिस्प्ले करण्यासाठी. समजा स्क्वेअर आला तर ह्या दोन्हीपैकी कोणतं पण स्क्वेअर काढलं तरी पण चालेल. ठीक आहे. हे तुमची आहे अनऑर्डर्ड लिस्ट. थँक्यू.